नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 500 रुपयांच्या नव्या नोटा कालपासून चलनात. एका आठवड्यात बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 20 ऐवजी 24,000. पाण्याचा योग्य वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. विश्व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभर उत्साह. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक विशेष बैठक झाली. गृह मंत्रालयातले, वित्त मंत्रालयातले आणि इतर विभागातले उच्च अधिकारी तसंच रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर या बैठकीला उपस्थित होते. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही नवी दिल्लीत याबाबतचा आढावा घेतला. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी या तासभर चाललेल्या बैठकीला हजर होते. दरम्यान कालपासून देशभरात 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. स्वतःच्या बँक खात्यातून एका आठवड्यात ग्राहकांना आता 20च्या ऐवजी 24,000 रुपये काढण्याची मुभा देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्याचप्रमाणे बँकेतून नोटा बदलून घेण्याची मर्यादाही आता 4 ऐवजी 4,500 करण्यात आली आहे. आणि एटीएममधूनही आता नव्या निर्णयानुसार रोज 2,000 रुपयांऐवजी 2,500 रुपये काढता येतील. काळ्या पैशाचा समूळ नाश करण्यासाठी उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं युरोपियन संघानं स्वागत केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वित्तीय यंत्रणा काळ्या पैशापासून मुक्त होईल आणि त्यात पारदर्शकता आणतानाच भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि त्याला वेग मिळेल, असं युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष जर्की कटिनेन यांनी म्हटलं आहे. काळ बदलतोय, त्यानुसार जागतिक अर्थव्यवस्थेमध्येही मोठे बदल होत आहेत. या बदलांचं योग्य भान ठेवत आपल्यालाही शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पुण्याजवळच्या मांजरी इथं आयोजित करण्यात आलेल्या शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन 2025 या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बांबूच्या शेतीला जागतिक बाजारपेठ आहे. या शेतीला पाणी कमी लागतं आणि उत्पादनही जास्त येतं. त्यामुळे याबाबत संशोधन होणं आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचनातून ऊसाच्या शेतीमध्ये क्रांतिकारक बदल घडवता येतील. ऊसाच्या 2 पेरांमधलं अंतर वाढवलं तर साखर उत्पादनही वाढेल, असं पंतप्रधान म्हणाले. वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर या संस्थेच्या परिसरात फिरून पंतप्रधानांनी तिथल्या विविध कामांचा आढावा घेतला. पाण्याचा योग्य आणि प्रभावी वापर करून ठिबक सिंचनाद्वारे ऊसाची उत्पादकता वाढवण्याकरता राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मांजरी इथं दिली. शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन 2025 या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात सरकारनं पुढाकार घेतला असून आतापर्यंत ऊस उत्पादकांना 97% FRP देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. साखर उद्योगानं राज्य सरकारच्या साहचर्याचं काम करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गन्ने का क्षेत्र है, ये माइक्रो इरिगेशन के तहत आए, इसके लिए हमारी सरकार, उद्योग और किसान इन तीनों को साथ में लाकर माइक्रो इरिगेशन के नीचे इसको लाने का प्रयास हम कर रहे हैं. सबसरफेस इरिगेशन को करते हुए हम प्रोडक्टिविटी बढ़ा सकते हैं, किस प्रकार से अंतरपिक हम ले सकते हैं, ऐसे कई अच्छे प्रयोग आज VSI ने किए हैं, जिसको लोगों तक पहुंचाना और उसमें थोड़ा निवेश बढ़ाना, इसके लिए राज्य सरकार और उद्योग ये मिलकर अगर काम करेंगे तो मुझे लगता है किसान को फायदा होगा, उद्योग को फायदा होगा और देश को भी फायदा होगा.
16 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं अधिवेशन सुरळीत पार पाडावं आणि कामकाजामध्ये सर्वपक्षीय सहभाग मिळावा या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पूर्वी सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं हे अधिवेशन 16 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकासह अनेक विधेयकं मांडली जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनात चलनी नोटा बाद करण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सरकारला घेराव घालण्याची शक्यता पाहता सरकारनंही त्यासाठी कंबर कसली आहे. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रशासनातल्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या काल जाहीर केल्या. यांची व्हाईट हाऊसच्या प्रमुखपदी तर स्टीव्ह बॅनन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रिबस हे सध्या रिपब्लिकन नॅशनल समितीचे प्रमुख असून बॅनन हे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख होते. तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे. या संदर्भात कोणालाही अडचण आल्यास किंवा रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसेल तर मदतीसाठी 108 क्रमांकावर दूरध्वनी करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. रुग्णालयाला देण्यात आलेला चेक वठला नाही तर 10,000 रुपयांपर्यंतची भरपाई मुख्यमंत्री मदत निधीतून दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. न्यूझीलंडमध्ये 7.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. ख्राइस्टचर्चपासून 90 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं. यामध्ये किमान 2 ठार झाले असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे दळणवळण सेवा पूर्णपणे कोलमडली असून भूकंपाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन न्यूझीलंडच्या सरकारनं केलं आहे. शीख समुदायाचे पहिले गुरु गुरु नानक देव यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शीख बांधवांचं सर्वोच्च पवित्र स्थान असलेल्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरही भाविकांनी गजबजून गेलं आहे. नांदेड इथल्या गुरुद्वारामध्येही शीख बांधवांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारी तसंच शेतकरी आत्महत्या अशा सर्वच पातळ्यांवर राज्यातलं भाजपा सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोलापुरात केली. सोलापूर इथल्या अक्कलकोट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अक्कलकोट नगरपरिषदेच्या 23 जागांसाठी 7 प्रभागांच्या माध्यमातून निवडणूक होत आहे. इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही आमची भूमिका आणि मागणी आजही कायम आहे असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. कोकणातल्या 3ही जिल्ह्यातलं पर्यटन वाढावं यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असून येत्या अधिवेशनात कोकणातले प्रलंबित प्रश्न मांडणार असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. मात्र या निर्णयामुळे फक्त 3%च काळा पैसा सरकार बाहेर काढू शकेल असं दलवाई म्हणाले. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातल्या कापूस उत्पादनाला हातभार लागला आहे. या जिल्ह्यात कापूस चांगला भरला असून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. खरीप हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांनी कमी पावसावर कापसाची लागवड केली. परतीच्या पावसानं हात दिल्यानं शेतकऱ्यांना आता त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
संपूर्ण राज्यात गावागावात ग्रामपंचायतींच्या वतीनं ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व येत्या अधिवेशनात काळात बंद करण्याचा इशारा राज्य ग्रामपंचायत संघटनेनं दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 60,000 ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छता आणि पाणीपुरवठा, कर वसुलीची कामं तसंच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असतात. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चतुर्थ वेतन श्रेणी आणि पेन्शन योजना मंजूर करावी यासह संघटनेच्या विविध मागण्या शासनानं मान्य कराव्यात असं संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुंभार यांनी म्हटलं आहे. आर्म कोर सेंटर आणि स्कूलच्या वतीनं अहमदनगरमध्ये माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी सैनिक आणि वीरमातांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. माजी सैनिकांसाठी असलेल्या विविध सुविधांचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना मिळावा, सेवानिवृत्ती संबंधीच्या तक्रारी, जमिनीचे वाद सोडवणं यासाठी मेळाव्याचं आयोजन केल्याचं मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी यावेळी सांगितलं. या मेळाव्यात अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातले माजी सैनिक आणि वीरमाता सहभागी झाल्या होत्या. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बाल दिनानिमित्त विशेष कर्तृत्व दाखवलेल्या मुलांचा पुरस्कार देऊन सत्कार करणार आहेत. व्यक्तींसाठीच्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार आणि संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार अशा 2 गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात येतील. 2015 सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी 5 संस्था आणि 3 व्यक्तींची निवड करण्यात आली असून संस्थेसाठी 3 लाख तर व्यक्तींसाठी 1 लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 2016 सालच्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कारांसाठी 3घांची निवड करण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामन्यात अखेरच्या दिवशी इंग्लंडनं 3 बाद 260 धावांवर डाव घोषित केला. भारतासमोर विजयासाठी 310 धावांचं आव्हान होतं. मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरुवात डळमळीत झाली. गौतम गंभीर शून्यावर बाद झाला. इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 49 धावा आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 32 धावांमुळे भारत दिवसअखेर 6 बाद 172 धावसंख्येवर पोहोचला. इंग्लंडच्या मोईन अलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 500 रुपयांच्या नव्या नोटा कालपासून चलनात. एका आठवड्यात बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 20,000 ऐवजी 24,000. पाण्याचा योग्य वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभर उत्साह. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयाच उद्या आज सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.